नमस्कार मित्रांनो. आज 1 मे आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. गोडधोड जेवतो, सुट्टी एन्जॉय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की एकेकाळी भारताच्या नकाशावर महाराष्ट्र नावाचं राज्यच नव्हतं आणि त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबई महाराष्ट्राचा भाग नसणार होती. लेट्स डिकोड द लॉजिक. 1950च्या दशकात जेव्हा राज्यांची पुनर्रचना रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स सुरू होती, तेव्हा एक मोठा वाद निर्माण झाला. आर्ग्युमेंट्स वर मेड दॅट मुंबई इज द फायनान्शियल कॅपिटल, अ कॉस्मोपॉलिटन हब, म्हणून तिला युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश बनवावं. But for the people of this soil, it wasn't just about the economy. It was about cultural identity. मुंबईशिवाय महाराष्ट्र होणं म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असण्यासारखं होतं. या अन्यायाविरुद्ध पेटून उठली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ. 21 नोव्हेंबर 1955ला फ्लोरा फाउंटन परिसरात हजारो लोक शांततेत निदर्शनं करत होते. बट द सिच्युएशन टर्न ट्रॅजिक. तत्कालीन सरकारने गोळीबाराचे आदेश दिले आणि तब्बल 106 आंदोलक हुतात्मा झाले. त्यांच्या रक्ताने ही जमीन भिजली. म्हणूनच आज आपण त्या जागेला हुतात्मा चौक म्हणतो. It was their sacrifice that forced the central government to sign the Bombay Reorganization Act of 1960. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट. 1 मे हा दिवस फक्त महाराष्ट्र दिन नाही तर इंटरनॅशनल लेबर डे सुद्धा आहे. अँड देर इज अ डीप कनेक्शन हिअर. या चळवळीत मुंबईच्या गिरणी कामगारांचा, मिल वर्कर्सचा सिंहाचा वाटा होता. कॉमन पीपल अँड वर्कर्स वर द बॅकबोन ऑफ दिस रिव्होल्युशन. म्हणूनच श्रमाचा सन्मान आणि राज्याची निर्मिती एकाच दिवशी होणं हा एक पोएटिक जस्टिस आहे. तर मित्रांनो, आपला इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नसून तो समजून घेण्यासाठी आहे. आज आपण ज्या प्रगत महाराष्ट्रात राहतो त्यामागे या 106 हुतात्म्यांचं बलिदान आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या राज्याचा खरा इतिहास सगळ्यांना समजेल.